आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वसतिगृह आणि भोजन अनुदानासाठी असलेली डीबीटी 6 महिन्यापासून जमा झाली नाही. हजारो विद्यार्थी अडचणीत आले असून अनेकांना राहण्यापासून ते जेवणापर्यंतची परिस्थिती बिकट बनली आहे. या न्याय हक्कासाठी आज दुपारपासून आदिवासी विद्यार्थी अमरावतीच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाच्या ठिय्या आंदोलन सुरू केले असून रात्री उशिरापर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच आहे. कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून विद्यार्थी आपल्या मागण्यावर ठाम राहिले आहे. जोपर्यंत आमचे वसतिगृह शुल्क आणि इतर अनुदान डीबीटी मार्फत जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा ठाम इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. धान्य प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 6 महिन्यापासून अमरावती विभागातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांचे भोजन आणि राहण्याचे शुल्क पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत अदा झाले नाही. वसतिगृह चालवणाऱ्या संस्थांनी आणि मेस व्यवस्थापकांनी शुल्क न मिळाल्याने सेवा देण्याबाबत हात टेकलेले विद्यार्थी उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मिळाली उडवाउडवीचे उत्तर विद्यार्थ्यांच्या संतापाचे कारण बनले आहे. विद्यार्थी प्रतिनिधी विकास शेळके यांनी सांगितले की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही अनुदानाची वाट पाहतो. प्रकल्प कार्यालयाकडे जात आहोत, या फक्त आश्वासन मिळते, प्रत्यक्षात काहीच होत नाही. आम्हाला जेवण मिळत नाही, वसतिगृह चालवायला पैसे मागतात, मग आम्ही कुठे जायचे, अशा शब्दांना त्यांनी परिस्थिती गंभीरता मांडली. आंदोलनामुळे आदिवासी विकास विभागावर दबाव वाढत असून विद्यार्थ्यांसाठी उठवलेल्या प्रश्नांच्या तातडीने निपटारा न झाल्याने हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अमरावतीत विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत ठामपणे बसून राहिल्याच्या प्रशासनाची कसोटी लागू असून डीबीटी प्रलंबित रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर पकडत आहे.